सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। धुळे शहरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी। किसान मोर्चा, माई उन्नती मंडळ, अखिल भारतीय माई महासंघ, हो समता परिषद व माई महासंघ तर्फे जयंती साजरी। श्री शिक्षण प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये साजरी केली जाते। याच पार्श्वभूमीवर धुळे शहरामध्ये देखील ठिकठिकाणी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले। शहरातील स्टेशन रोड परिसरामध्ये असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला किसान मोर्चाच्या वतीने पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले। तर माई उन्नती मंडळातर्फे देखील महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली आहे। यावेळी शहरातील प्रतिष्ठित मान्यवर, सर्वपक्षीय पदाधिकारी आणि सर्वसामान्य धुळेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।